जी नीटची परीक्षा झाली होती ती पेपर लीकच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आली आहे। आरोप झाला की परीक्षेच्या 2 दिवसाआधीच नीटचा पेपर लीक झाला होता। हा लीक झालेला पेपर संपूर्ण देशभरात सर्क्युलेट झाला होता। यामध्ये टेलिग्रामची भूमिका सर्वात मोठी होती। नीटची लीक झालेली प्रश्नपत्रिका टेलिग्रामच्या माध्यमातूनच देशभरात पसरल्याचं समोर आलं। त्यानंतर सरकारनं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला। आता येत्या 21 जूनला नीटची पुनर्परीक्षा होणार आहे। त्याआधी पुन्हा पेपर लीक होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून टेलिग्राम वरती 22 जून पर्यंत तात्पुरती बंदी घातली असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। याशिवाय सरकारनं टेलिग्रामच्या एका फीचरवरती 30 जून पर्यंत बॅन लावण्याचे आदेश दिलेत। हे फीचर आहे मेसेज एडिटिंगचं। टेलिग्राम मध्ये एक फीचर आहे, त्याद्वारे तुम्ही जुन्या पाठवलेल्या कोणत्याही मेसेजला रिएडिट करू शकता, त्या मेसेजमध्ये बदल करू शकता। हे फीचर सरकारनं 30 जून पर्यंत बॅन केलंय। सरकारचं म्हणणं आहे की या फीचरचा वापर करून कोणीही नीटचा पेपर परीक्षा आधीच फुटल्याची अफवा पसरवू शकतो। सरकारचं म्हणणं आहे की परीक्षा 21 जूनला आहे, पण एखादी व्यक्ती 20 जूनला कोणताही एक मेसेज पाठवेल, त्यानंतर 21 जूनची परीक्षा झाल्यानंतर या एडिट फीचरचा वापर करून तो 20 जूनचा मेसेज एडिट करेल आणि तिथे नीटची प्रश्नपत्रिका टाकेल। या मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल केला जाईल। अशा प्रकारे पेपर 20 जूनलाच लीक झाला होता अशी खोटी अफवा पसरवता येणं शक्य आहे। त्यामुळे सरकारनं 30 जून पर्यंत टेलिग्रामचं हे एडिट फीचर बॅन करण्याचा निर्णय घेतला। सरकारच्या या आदेशानंतर भारतात गुगल आणि ऍपल प्ले स्टोअर वरून टेलिग्राम ऍप तात्काळ हटवण्यात आलंय। आता सरकारच्या या निर्णयाविरोधात टेलिग्राम कंपनीनं दिल्ली हायकोर्टाचं दार ठोठावलंय। कंपनीचं म्हणणं आहे की सरकारच्या या निर्णयाची शिक्षा भारतातल्या 15 कोटींपेक्षा जास्त टेलिग्राम युजर्सला भोगावी लागते। टेलिग्रामनं म्हटलंय की एका ऍपवर बंदी घालून पेपर लीक थांबवता येणार नाही। पेपर लीक करणारे टेलिग्राम ऐवजी दुसऱ्या ऍप्सचा वापर करतील। यावेळी सरकारवरती टीका करताना टेलिग्राम कंपनीचे फाउंडर आणि सीईओ पावेल दुरोव यांनी एक खळबळजनक दावा केला। त्यांच्या या दाव्याची चर्चा सध्या सगळीकडे होतीये। दुरोव यांनी या बॅन मागे रिलायन्स कंपनी आणि व्हॉट्सअपचा हात असल्याचा आरोप केलाय। ते म्हणाले की भारतात टेलिग्राम विरुद्ध लॉबिंग करण्यामध्ये रिलायन्स आणि व्हॉट्सअपचा हात असेल तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही। दुरोव यांनी दावा केलाय की रिलायन्स कंपनी इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये हस्तक्षेप करत आहे। यामुळे भारताबाहेर अनेक देशांमधले युजर्सना टेलिग्राम वापरणं कठीण जात आहे। त्यांचं म्हणणं आहे की रिलायन्स कंपनीमध्ये मेटाची भागीदारी आहे। व्हॉट्सअपची मालकी मेटाकडे आहे। व्हॉट्सअप आणि टेलिग्राम हे एकमेकांचे स्पर्धक आहेत। ही स्पर्धा संपवण्यासाठी रिलायन्स हे करत असल्याचा मोठा आरोप टेलिग्रामच्या सीईओनी केलाय। आता पावेल दुरोव यांचं म्हणणं नेमकं आहे काय? त्यांनी रिलायन्स वरती हा आरोप कशाच्या आधारे केलाय ते समजून घेऊ। पावेल दुरोव यांनी आरोप केलाय की रिलायन्स कंपनी ही बीजीपी हायजॅकिंग सिस्टीमचा वापर करत आहे। दुरोव यांचा आरोप आहे की टेलिग्रामच्या ट्रॅफिकशी जाणून बुजून छेडछाड केली जाते। यामुळे भारतातल्या युजर्सवरती तर परिणाम होतच आहे, पण सोबतच यूएई सारख्या देशांमधल्या युजर्सवरती याचा परिणाम होतोय। इथे बीजीपी म्हणजे काय तर बीजीपीचा अर्थ होतो बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल। ही एक प्रकारची हॅकिंग सिस्टीम आहे। जनरली युजर्सना एखादा मेसेज पाठवला तर तो मेसेज आधी आयएसपी म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कडे जातो, तिथून इंटरनेट आणि त्यानंतर टेलिग्राम सर्व्हर वरती जातो। पण बीजीपी हायजॅकिंग सिस्टीम मध्ये एखादा मेसेज आयएसपी कडून थेट इंटरनेट वरती न जाता आधी दुसऱ्या नेटवर्क वरती जातो, तिथून तो इंटरनेट आणि मग टेलिग्राम सर्व्हर्स वरती जातो। यामुळे मेसेज पाठवायला उशीर लागतो, टेलिग्राम वरती लोड येतो, यामुळे टेलिग्राम डाऊन होण्याच्या घटनाही घडतात। या घटना जर वारंवार घडल्या तर लोक टेलिग्रामचा वापर करणं कमी करतील। यामुळे टेलिग्रामचे युजर्स व्हॉट्सअप कडे शिफ्ट होण्याची शक्यता आहे। रिलायन्स कंपनी स्पर्धा संपवण्यासाठी टेलिग्राम सोबत हेच करत असल्याचा पावेल दुरोव यांचा आरोप आहे। इथे पावेल दुरोव यांनी रिलायन्स कंपनीचं थेट नाव घेऊन हा आरोप केला, त्यामुळे हे प्रकरण फार गंभीर मानलं जात आहे। पावेल दुरोव इथेच थांबले नाहीत, त्यांनी इंटरनेट रूट हायजॅकिंग रोखण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी कंटिन्यू राहण्यासाठी जगभरातल्या नेटवर्क ऑपरेटर्सना रिलायन्सच्या नेटवर्कवरून येणाऱ्या अनधिकृत बीजीपी अनाउन्समेंट्स नाकाराव्यात असं आवाहन केलंय। दुरोव यांनी दावा केलाय की रिलायन्सला या समस्येबद्दल कळवण्यात आलं होतं, पण त्यावर कोणतीही ऍक्शन घेण्यात आली नाही। त्यामुळे हे जाणून बुजून केलं जात असल्याची शक्यता आहे। हे मार्केटमधल्या स्पर्धेचा भाग असू शकतं, कारण व्हॉट्सअपची मूळ कंपनी असलेल्या मेटाची रिलायन्स मध्ये ही भागीदारी आहे, असा आरोप पावेल दुरोव यांनी केलाय। दुरोव यांच्या या आरोपांवर रिलायन्स कडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। तसं पाहिलं तर सरकारच्या टेलिग्राम बॅन करण्याच्या निर्णयाचा अनेकांकडून विरोध केला जातोय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय की सरकारनं पेपर लीक वर ऍक्शन घ्यायला हवी होती।
पण सरकार टेलिग्रामला बॅन करून मूळ मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय. एखाद्या ऍपला बॅन करून पेपर लीक थांबणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या तरी टेलिग्राम बॅनचा विषय दिल्ली उच्च न्यायालयात आहे. सरकारनं कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे पूर्ण ऍपवर बंदी घालणं चुकीचं असल्याचं टेलिग्राम कंपनीचं म्हणणं आहे. त्यातच कंपनीच्या सीईओनी रिलायन्स आणि व्हॉट्सअपवरती जे आरोप केले त्यामुळे आता हा विषय सगळीकडे चर्चेत आलाय. आता उच्च न्यायालयाकडून यावर काय निर्णय दिला जातो? नीट परीक्षा होईपर्यंत टेलिग्रामवरची बंदी कायम राहते का, हे पाहणं महत्वाचं असेल. तुम्हाला